काल होता गुरुवारचा उपवास, आज आहे शुक्रवारचा उपवास आणि हे आमच्या झाडाचं काल तोडलेलं पेरू. आता पहिलेच पेरू असल्यामुळे सगळ्यांनाच खायचं होतं, त्यामुळे त्याची ना 5 काप केलं. बघतं तर काय लाल भडकच पेरू निघला. मग काय सगळ्यांनी आपापलं घेतलं. विकतचं किती खातो, पण जे आपल्या झाडाचं फळ खाण्याची मजा काय वेगळीच असते. त्यानंतर मला ना शिवायची होती ही 3 ब्लाऊज, तर त्याचीच कटिंग करायला बसले होते मी इथं. तर हे ना 4 टक्स वालं ब्लाऊज आहे. तुम्हाला जर असंच माझ्यासारखं ना एकदम परफेक्ट आणि फिनिशिंग मध्ये ब्लाऊज शिकायचं असेल तर मला फॉलो करून घ्या. त्यानंतर मला अजून काही ब्लाऊज अर्जंट शिवून द्यायचे होते म्हणून अस्तर आणायला सांगितलं होते आणि आज माझा उपवास होता, तर दुपारी केळं आणली होती, तेच खाऊन घेतलं. त्यानंतर ही कटिंग करून ठेवलेल्या ब्लाऊज मधल्या ना 2 ब्लाऊज शिवून रेडी केले. हे सुद्धा शिवायचं होतं, पण काय वेळच भेटला नाही, संध्याकाळ उशीर पण झाला होता आणि बाकीची कामं सुद्धा होते. आणि ते देवपूजा वगैरे मांडून घेतली. रोहिणीलाच वाचायला सांगितलं होतं, आबीला सुद्धा वाचायचं होतं म्हणून शांतच बसत नव्हता, नुसताच खोड्या काढत होता. शेवटी तो सुद्धा वाचायला घेतलाच. त्यानंतर देवाला नैवेद्य पण दाखवायचं होता म्हणून तिथं मी स्वयंपाक करत होते. आजचा मेनू होता पापड, चपाती, भात, आमटी, सिंपल असं जेवण. व्हिडिओ इथंच संपवते. आवडल्यास लाईक करा. बाय.